नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठीमध्ये शब्दांच्या जाती. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, शब्दांच्या जातीचे 8 प्रकार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर आपण आज पाहणार आहोत नाम व नामाचे प्रकार. चला तर मग चालू करू. नाव. एखादी व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक ज्या वस्तू आहेत, यांना जे नाव दिलेले असते त्यांना आपण नाम असे म्हणतो. तर शब्दाच्या जातीतील संख्येने सर्वाधिक असणाऱ्या ज्या शब्दांच्या जाती आहेत, त्याला आपण नाम म्हणतो. उदाहरणार्थ काय? तर मोर, गणेश, चेंडू, लाडू, हिमालय, गंगा, नदी, झाड इत्यादी. हे झाले नाव. आता आपण नामाचे प्रकार पाहणार आहोत. नामाचे एकूण 3 प्रकार सांगितले जातात. तर त्यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. खरं तर नामाचे एकूण 5 प्रकार आहेत. तर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम, त्याला द्रव्यवाचक देखील म्हटले जातं. समूहवाचक नाम. तर आपण पहिले पाहणार आहोत सामान्य नाम. तर सामान्य नाम म्हणजे काय? तर एका जातीच्या सर्व वस्तूंना त्याच्या सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलेले असते त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. सामान्य नामाचे अनेक वचन होते. सामान्य नाम परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते. कोणत्याही भाषेत सामान्य नामाची संख्या इतर नामापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ काय? घर, गृह, तारा, माणूस, नदी, शहर, मंदिर, इमारत, झाड, पुस्तक, पेन इत्यादी. त्याची काही उदाहरणं आहेत, आपण ती पाहू. तर पुस्तक छान आहे. तर यामध्ये पुस्तक हे काय आहे? नाम. मुलगा उभा आहे. यामध्ये काय आहे? सामान्य नाम मुलगा. तारा चमकत आहे. तारा हे काय आहे? सामान्य नाम. तर सामान्य नाम हे तुम्हाला कळलं. सामान्य म्हणजे सारखेपणामुळे किंवा समान जे त्यांच्यात गुणधर्म असल्यामुळे त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. पुढे पाहू. विशेष नाम. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एकाच विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. ते फक्त एका घटकापुरतेच मर्यादित असते बरं का. विशेष नाम हे एकवचनी असते. विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. विशेष नामे एक तत्व सूचक असून बरीच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात, कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचदा तफावत असते. उदाहरणार्थ काय? तर गोदावरी, रमेश, औरंगाबाद. तर औरंगाबाद न म्हणता संभाजीनगर, संभाजी, ताजमहल, सूर्य, चंद्र इत्यादी. तसेच आपण काही उदाहरणं पाहूया. गोदावरी नदी आहे. गोदावरी अशा खूप नदी आहेत, खूप नद्या आहेत. तर इथे नाव दिलं आहे फक्त गोदावरी नदी आहे. विशेष नाम ओळखायला लावले तर ते आहे गोदावरी. ही नदी आहे असं सांगितलं असतं तर हे फक्त नदी हे सामान्य नाम आलं असतं. गोदावरी हे नाव दिल्यामुळे हे त्या नामाचा जातीचा काय झाला आहे? बोध झालेला आहे. म्हणून ती गोदावरी हे त्याचं उत्तर आहे. छत्रपती संभाजी महाराज हे संभाजीनगर मोठे शहर आहे. तर छत्रपती संभाजीनगर हे विशेष नाम आहे. त्याच्या मागे ठेवण्याचा हेतू काय आहे हे तुम्हाला समजलंच असेल. छत्रपती संभाजीनगर. पुढे आहे विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.
जे विशेष असतं ते व्यक्तिवाचक आणि जे सामान्य नाम असतं ते जातीवाचक. म्हणजे निखिल हा एक व्यक्ती आहे आणि मुलगा, तो एक मुलगा आहे, ही त्याची काय आहे? जातीवाचक आहे. समजलं? पुढे पाहू. भाववाचक म्हणजे काय? तर ज्याला स्पर्श करता येत नाही, डोळ्यांनी पाहता देखील येत नाही, अशी जी कल्पने मानलेली आहे, गुण, त्याची अवस्था व कृती यांच्या नावाला आपण भाववाचक नाम म्हणतो. हे घटक वस्तू रूपात दाखवता येत नाही. त्यामध्ये गुणधर्म, आपल्या चेहऱ्यावरचे जे भाव असतात, ते भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम म्हणतात. तर भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. उदाहरणार्थ काय? सौंदर्य, श्रीमंती, गर्व, मनुष्यत्व, चांगुलपणा, संपन्नता, माणुसकी, मोठेपणा, लबाडी इत्यादी. तर राजा एक चांगला खेळाडू आहे. तर याचा गुण काय आहे? चांगला. स्वराला खूप माणुसकी आहे. यामध्ये माणुसकी हा तिचा गुणधर्म आहे. रामाला पैशाचा कसलाही गर्व नाही. हा देखील गुण आहे. त्यानंतर यशोदीप नेहमी हसत असतो. हा त्याच्या चेहऱ्यावरचा काय झाला? भाव दर्शवला. नेहमी हसत असतो. म्हणजे त्याच्याकडे बघितलं तरी प्रसन्न वाटतं. असं म्हणजे चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन. पुढे पाहू. पदार्थवाचक किंवा द्रव्यवाचक नाम. जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किलोग्राम मध्ये मोजले जाते किंवा संख्येने मोजले जात नाही, त्या घटकांना नावाच्या पदार्थवाचक नाम किंवा द्रव्यवाचक नाम असे म्हणतात. तर यामध्ये संख्या नाहीये, लिटर, मीटर आणि किलोग्राम मध्ये. उदाहरणार्थ काय? तर तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने, चांदी, तेल इत्यादी. तर भांड्यामध्ये 2 लिटर काय आहे? दूध आहे. ते काय केले? मोजून टाकलेले आहे. हो की नाही? डब्यात 5 किलो पीठ आहे. ते देखील मोजून टाकलेलं आहे. किलोग्रामनी मोजतो ना आपण. किलो आणि लिटरवर दूध. दूध, पाणी, आणखी काही असेल तर पेट्रोल, डिझेल. ओके? किलोमध्ये साखर येते, तांदूळ, गहू वगैरे भरपूर काही. तर हे झाले पदार्थवाचक, द्रव्यवाचक. तुम्हाला आजचं नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार किती व कोणते, असा पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित समजून घ्या. पाठ करू नका, फक्त समजून घ्या. समजलं तरी होणार आहे. पुढच्या पाठाला आपण सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार पाहूया. ठीक आहे? धन्यवाद.